जीवितहानी असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। इमारतीचा ही जुनी इमारत होती आणि त्यांना पालिका प्रशासनाकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती की ही जी संपूर्ण इमारत आहे ती धोकादायक आणि ती इमारत आहे ती मोकळा करा। त्या अनुषंगाने बऱ्याचशा नागरिकांनी इमारती देखील मोकळी केली होती, मात्र काही नागरिक ते आतमध्येच राहत होते आणि त्यामुळे या घटना घडल्यानंतर आता त्यांना सध्या तरी बाहेर काढण्याचं काम आहे ते सुरू आहे। आता देखील पाहिलं संपूर्ण जे काहींना लागलं होतं ते हलके जे जखमी झाले होते त्यांच्यावर देखील जे उपचार आहे ते सध्या सुरू आहे। ॲम्ब्युलन्समध्ये काही जे नागरिक आहेत ते आतमध्ये फसले होते, त्यांच्यावरती जो उपचार आहे ते सुरू आहे। त्यांच्यावरती काही जो स्लॅबचा भाग आहे तो कोसळला होता आणि त्यामुळे त्यांना देखील काही ते थोडंसं ते दुखापत आहे ती झाली होती। सध्या तरी डॉक्टर आहे ते इकडे देखील झाले आहेत आणि त्यांच्याकडून जे मदत करण्याचं काम आहे ते सध्या तरी डॉक्टरांकडून सध्या तरी सुरू आहे। गुरु रिद्देश, आपण बघतोय की या इमारतीचा काही खचलेला भाग दिसतोय, त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत। साधारणपणे किती मजले या इमारतीचे खचलेले आहेत किंवा किती मजल्यांचा भाग खचलेला आहे याच्याविषयी की ताजी अपडेट काय? नक्कीच आपण पाहिलं तर ही इमारत पाहिली तर ही जी 4 मजल्याची ही जी इमारत आहे त्यातला जो वरचा जो वडून तो तीन फ्लोर आहे तो खाली कोसळला। अचानक कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील झालं, कारण आपण पाहिलं पालिका प्रशासनाकडून काही महिन्यापूर्वी ही इमारतीला धोकादायक हे घोषित करण्यात आलं होतं। अनेकांना संपूर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पत्र देखील देण्यात आलं होतं की तुम्ही इमारत लवकरात लवकर आहे ती रिकामी करा, मात्र काही जे नागरिक आहेत ते आतमध्येच राहिले होते आणि बऱ्याचशा लोकांनी जी इमारत आहे ती मोकळी देखील केली होती। मात्र जे आतमध्ये राहिलेले नागरिक होते ते राहत असतानाच अचानक ही जी इमारतीला काही भाग आहे तो कोसळला, वरून 3 फ्लोर आहेत ते वर कोसळले। आपण जर समोर देखील आता देखील पाहिलं जो गॅलरीकडचा भाग आहे तो संपूर्ण जो कोसळला आहे, त्याचबरोबर जो शिडीकडचा भाग आहे तो कोसळला आहे। अगदी जवळ आपण पाहिलं 1 ते 2 विंगचा जो भाग आहे तो संपूर्ण जो खाली कोसळला आहे आणि जवळजवळ पाहिलं तर 5 ते 6 घराचा जो भाग आहे त्या 5 ते 6 घरांचा जो गॅलरीचा भाग आहे तो संपूर्ण भाग आता खाली कोसळला आहे। आणि यामध्ये आता सध्या पाहिलं जे अग्निशामक दल आहे ते अजून देखील प्रयत्न त्यांचा सुरू आहे की आतमध्ये काही जे नागरिक अटकले असतील त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या तरी सुरू आहे। मात्र सध्या अशी माहिती मिळत आहे की या संपूर्ण घटनेमध्ये 2 ते 3 जण हे गंभीर जखमी झाले आहे आणि अजून देखील जो बचाव कार्य आहे तो अग्निशामक दलाचा सुरू आहे। रिद्देश, तुम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहात, ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्याचं नेमकं लोकेशन काय आहे, कोणत्या भागामध्ये ही इमारत आहे, आजूबाजूचा परिसर आपल्या प्रेक्षकांना दाखवा। नक्कीच आपण पाहिला हा तो रेल्वे स्थानकाचा भाग आहे जो ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आहे। ग्रँड रोड रेल्वे स्टेशनवरून आपण जसा बाहेर पडलो, आपण पाहिला हाच मेन ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आहे। ग्रँड रोड रेल्वे स्टेशनवरून आपण जसा बाहेर पडलो तसा पूर्वीकडचा जो भाग आहे त्या पूर्वीकडच्या भागाच्या समोरच अर्थात रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोरच ही बिल्डिंग आहे। आपण पाहिलं तर पुढे गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत येणारी बीट चौकी देखील आहे आणि त्याच्या समोरच ही जी इमारत आहे जी इमारत आता त्या काही भाग थोड्याच वेळापूर्वी कोसळला होता। जे अनेक नागरिक आहेत तिकडे जे राहत होते त्यांना देखील जे बाहेर आहे ते काढण्यात आलं। 2 ते 3 नागरिक होते ते जे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहे। आता बरोबर, तर त्यामुळे आता अग्निशमन दलाकडनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।